नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की शेती पीक विमा कसा बघायचा? तुम्हाला आला आहे की नाही? आला असेल तर किती आला? आला नसेल तर का नाही आला? त्याचे कारण काय आहे? ते आपण आपल्या फोनवरती बघू शकता. तर ते कसे बघायचे? त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Googleवरती जायचं आहे आणि Googleवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे PMFBY. सर्च केल्यानंतर त्याला क्लिक करा. सर्वात प्रथम जी वेबसाईट दिसेल त्यावरती सेकंड 2 नंबरचा जो ऑप्शन आहे फार्मर लॉग इन, या फार्मर लॉग इनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. फार्मर लॉग इनला क्लिक केल्याच्या नंतर जो तुमच्या विमा पावतीवर मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली कॅप्चा फिल करायचा आहे, व्यवस्थित टाकून घ्या. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर OTP करायचा आहे. आता इथे बघा, इथे आधार नंबर टाका म्हणून ऑप्शन आलेला आहे. आधार नंबर प्रविष्ट करा. तर इथे काय आहे, काही शेतकऱ्यांचं जसं की एका घरामध्ये कुटुंब असणारे एका मोबाईल नंबरवरती 2 ते 3 शेतकऱ्यांचा विमा भरतात. तर एका मोबाईल नंबरवरती 2-3 शेतकऱ्यांचा जर विमा असेल तर तुम्हाला इथे आधार नंबर मागेल. ज्या शेतकऱ्याचा तुम्हाला विमा बघायचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर इथं प्रविष्ट करायचा आहे. आणि ज्यांच्या कोणाच्या विमा पावतीवर फक्त एका मोबाईल नंबरवरती एकच विमा पावती आहे त्यांना डायरेक्ट OTP येतो. त्यांना आधार नंबर टाकण्याची गरज नाही आहे. तर माझ्या मोबाईल नंबरवरती माझ्या कुटुंबातली 2-3 पावत्या आहेत. तर मी ज्यांचा मला विमा पाहायचा आहे त्याचा आधार नंबर टाकून घेतो. आधार नंबर तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर कॅप्चा पण टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर OTP करायचा आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP आहे 6 अंकी. तो OTP व्यवस्थित टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला हे बघा अशी माहिती दाखवेल. इथे शेतकऱ्याचे नाव येईल, तुमचे शेतकऱ्याचे नाव, समोर आधार नंबर, खाली तुमचा मोबाईल नंबर, असे सर्व काही येईल. असे आल्याच्या नंतर तुम्हाला खाली तुमचं पीक विमा भरलेलं वर्ष दाखवेल. तुम्हाला कोण्या वर्षीचा विमा बघायचा आहे तेही इथं बघू शकता तुम्ही. 2024 आहे, इथे कोणताही सिलेक्ट करू शकता. तर आपल्याला 2024चं बघायचं आहे तर 2024 सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे बघायचं आहे खरीप किंवा रबी, कोण्या वर्षाचं तुम्हाला कशाचा पीक विमा बघायचा आहे. तर आपल्याला बघायचा आहे खरीपचा बघायचा आहे. खरीप आहे ऑलरेडी तिथं. त्यानंतर खालती यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथे दाखवेल ॲप्लिकेशन नंबर, म्हणजे तुमचाच विमा पावतीचा हा नंबर आहे. त्यानंतर तुम्हाला समोर दाखवेल सोयाबीन, तुमच्या पिकाचे नाव, आणि या गटामध्ये तुम्हाला किती आहे तुमचं क्षेत्र दाखवेल. याच्यामध्ये क्षेत्र आहे 0.38 आर. तर याच्यामध्ये तुम्हाला समोरासमोर इथे क्लेम डिटेल्स या ऑप्शनवरती जायचं आहे. क्लेम डिटेल्स मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एक गटाचं तुम्हाला माहिती बघावी लागेल. तर त्यासाठी तुम्हाला व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर दाखवेल. त्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्राकरिता विमा किती मंजूर झाला आहे तर हे तुम्हाला इथे दाखवेल. हे बघा, हे इथे दाखवत आहे 1980 रुपये, म्हणजे 38 गुंठ्याकरिता 1980 रुपये विमा हा मंजूर झालेला आहे. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या गटासाठी पण असंच करू शकता. इथे व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा विमा दिसून जाईल त्या गटाकरिता किती आलेला आहे. तर तुम्ही असा विमा चेक करू शकता. आणि जर तुम्ही इथं व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं जर काहीही दाखवत नसेल, असं ऑप्शन काहीही आले नसेल, तर समजून जायचं आहे की तुमचा एकतर क्लेम व्यवस्थित झालेला नाहीये किंवा तुम्हाला विमा कंपनीने विमा मंजूर केलेला नाहीये. तर हे तुम्हाला इथे दिसून जाईल. आणि जरी का दुसरी काय अडचण असेल तर तुम्ही तुमच्या पावतीवरती जो हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल करून सर्व काही प्रश्न तुमचे विचारू शकता आणि त्याचे समाधान सुद्धा तुम्हाला होऊन जाईल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.